त्यात एक नवीन पद्धतीनं मलाई टाकलेली आहे, दुधाची मलाई. हे का दुधाची मलाई टाकली ना, थोडं भाजू द्यायचं त्याला. आता आळंदी देवफाटा इथनं मी एक चेन आणलेली आहे सोन्याची, आणि तिला मी सप्रेम देतो आहे. तर एक मिनटं दाखवतो तुम्हाला खोलून. हे बघा, नमस्कार मित्रांनो. आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, संत गजानन महाराज आणि रसिक मायबाप सर्वांना नमस्कार. आणि आपला व्हिडिओ इथून पुढे आता आपण चालू करतो. तर मित्रांनो, आता एक हॉटेल आहे, त्या हॉटेलला थांबलो होतो. मस्त आंघोळ केली, आता फ्रेश झालो आणि म्हणलं आता थोडा आपला व्हिडिओ बनवूया. आणि आता आपण आपली जी पंढरी आहे, पंढरपूर, आता पंढरपूरच्या थोडं मागं आहे आपण. आता आपण विठ्ठलाच्या नगरीतून जाणार आहे. विठ्ठलाच्या नगरीतून सरळ आपल्याला पुण्याला जायचं आहे. तर आता आपण बायपासला आहे सध्या. बायपासला मस्त आंघोळ केली आणि आता आपण पंढरपूर गावात न जाणार आहे. तर चला समोर आता मी दाखवतोय तुम्हाला कसं कसं जायचं, काय करायचं. तर आता ह्या रस्त्याने समोर जायचं, समोरून राईट घ्यायचा. राईट घेऊन सरळ 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 बिलकुल आपल्याला पंढरी नगरीतून आपल्याला चलत राहायचं आहे. विठ्ठलाच्या नगरीतून चंद्रभागा माय पास करायची. तिथून सरळ आपल्याला टेंभुर्णी निघणार आहे आपण. ते एकच रोड आहे. आणि चला आता मी दाखवतोय तुम्हाला. बघा, ट्रेन आलेली आता, आवाज येतोय ट्रेनचा. जोरात चालली राजा पंढरीची ट्रेन आहे. गेली आता ट्रेन आणि आता फाटकवर होणार आपलं. आपण इथून निघून जा. चला, फाटकवर झालं आपलं आता. चला चाललंय आपण हळूहळू. चालल्यात गाड्या. पण गर्दी असते थोडी. त्याला आता इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. या चौकातून सरळ गेला तर विठ्ठलाच्या मंदिराकडे जातो. आपल्याला नो एंट्री आहे तिकडं. तर आता इथून आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. आपण इंडिकेटर दिलेला आहे आणि इथून आता सावकाश लेफ्ट घ्यायचा आहे आपल्याला. चला लेफ्ट मारूया. हे बघा, लेफ्ट घेतला या चौकातून. आणि आता सरळ चालायचं. इथून पुढच्या चौकातून आपल्याला सरळ जायचंय. थोडा नॉर्मल छोटा रोड लागतो. तो सरळ आपला चंद्रभागा मातेला जातोय. तिथून आपल्याला सरळ मग पुढे जाऊन परत लेफ्ट घेऊन आपल्याला टेंभुर्णी. नेक्स्ट डे. मित्रांनो, आपण पुण्यात आलो होतो काल. आणि काल आपण तिथं गाडी खाली केली एका ठिकाणी, आणि कंपनीवाल्यानं आपल्याला दुसऱ्या कंपनीत पाठवलं. तिथं काय आपली गाडी खाली झाली नाही आणि तिथं आपल्याला व्हिडिओ बनवता नाही आला. आणि नंतर मग तब्येत पण खराब झाली जरा. थोडा आता जरा तब्येत खराब असल्यामुळं मी घरी आलो. गाडीचं आहे आणि म्हणलं तर बघूया आता घरी जाऊन. आणि घरी आम्ही हा जो माईक घेतला होता बघा, ऑनलाईन मागवला होता माईक. तर ते माईक आपण आता यूज केलेलं आहे आणि आवाज पण चांगला येतोय. आणि तसंच आता आपल्याला थोडं मार्केटमध्ये जायचं आहे. दवाखाना करून आलो मी, पण आता आपल्याला थोडं मार्केटमध्ये जायचं आहे. आणि आज माझ्या मिसेसचा हॅपी बर्थडे, वाढदिवस. थोडंफार ते सेलिब्रेट करायचं आहे. थोडं पनीरची भाजी स्पेशल आणि दुसरा एखादा स्वीट आयटम काहीतरी करू. आणि तिचा एक बड्डे करायचा आहे. बाबा गृहमंत्र्याचा बड्डे तर करावंच लागला. गृहमंत्र्याचा बड्डे नाही केला तर मग ते अवघड काम होतं. तर बघू आपण आता. आणि
कंपनीत तर व्हिडिओ नाही बनवता आल्यामुळं आपला ब्लॉग थोडा लेट जाणार आहे. त्याच्यामुळं आपण काही कसं असतं ते कंपनीत खाली करायला गेलं का तिथं माणसाचं डोकं पाहायला मिळालं म्हणतात आणि सगळ्या प्रॉब्लेम आपल्याला झोडावं लागतो. कोणी पण काय म्हणतं ड्रायव्हर आहे. पण ड्रायव्हरची पण इज्जत केली तर त्याला पण सन्मान द्या ना तुम्ही. ड्रायव्हरला जर तुम्ही निवड तुच्छ समजायला लागले तर असं चालणार नाही. आणि तसंच मला माझ्यासोबत झालं कंपनीत. त्याच्यामुळं मला ते टेन्शन आलं. टेन्शनमुळं माझी तब्येत खराब झाली. म्हणून मग मी घरी आलो आमच्या कंपनीत बोलून. ते म्हणतो मी तुमच्या घरी या, दवाखाना करा निवांत आणि मग आपण बघूया. आता मी घरी आलेलो आहे आणि आता आपल्याला थोडं सेलिब्रेट बी करायचं आहे. तर चला बघूया. हे आमच्या गल्लीत एक साप निघाला बघा. हो का, हो का, हे साप आहे. हे आमचे सर्पमित्र त्यांनी बरोबर धरला. तो हाताने धरून ते बघा ते टाकतंय बरणीत. भयानकच चमत्कार आहे की नाही आता हो बघा. त्या भरणीत टाकलेला आहे विचार. त्या भरणीत सरप्रेमी आहे त्यात टाकला त्याच्या. आम्ही केक आणायला चाललो, पनीर आणायचं, केक आणायचा, कपडे टाकायचे प्रेसला. आणि आमचं सानू आहे आमच्या संग सोबत आज. आमची लाडकी सानू, तुमच्या सर्वांची आवडती. आरामात चाल बेटा. सानूला घेऊन चाललो आम्ही मार्केटला. सानूला मस्त आता आम्ही केक आणणार आहे. एक गाडीवर जायचं आम्हाला. चला इकडे आपल्या गाडी इकडे आपली. आम्ही केक आणायला चाललोय. मार्केटला आलो आपण. आळंदी देहू रोड आहे हो. इथून लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घेऊन आम्ही चाललो. आणि इकडं आपलं गजानन महाराजाचं संस्थान पण आहे. आपलं बुलढाण्याचे गजानन महाराज. हे मोठे मार्केट आहे, चांगलं मार्केट आहे मोठं. आळंदीचं मार्केट देहू फाटा म्हणते याला, देहू फाटा. इथं बी केक शॉप आहे इथे. तर चला समोर बघूया आपण केक कुठं आहे इथं भेटतो तर. पर्पलवालं केक आहे. बरं चालतं, कुठं आहे चला. केक तर काय दिसला नाही अजून. केक शॉप, हां इथं आहे केक शॉप आहे. तर चला आपण केक शॉपला जाऊया. चांगला केक घेऊ मस्त. चला इथं गाडी उभी करूया. केक घ्यायचा आहे मस्त. इकडं पण चांगले आहे. तर कुठले घ्यावं. चल सानू, हेच चांगलं वाटतं. कोणता करावं बाई याच्यावर बघ बघा. मला तर हा चांगला वाटतोय. आहे की नाही. डबल माहित. आता तुम्ही 1 किलो जर घेतलं तर सिंगल लेअर मध्ये दादा किती प्राइस आहे. डबल लेअर ते 300 वाले आहेत सगळे. 300 कोणता पण ना. आणि हे खालचे सगळे एकच का ते. हे 300, हा. 350, 400. आणि हे ते खाली 1 किलो आहेत. 1 मिनिटात दाखवतो बघा तुम्ही तोपर्यंत फोटो. हे 650 आणि हा एक 800. बाकीचे हे कितीचे म्हटले. 300. कोणता घ्यायचं. तोच घ्या. करा येऊ चॉईस. तोच द्यायचा ना. ना गीता टाकायचं नाव. आणि हे नावं पण छान आहे. आणि केकचं पण शॉप एक नंबर आहे. AC आहे. AC आहे केकची शॉपी. हॅलो.
चांगलं छान शॉपी आहे मस्त. आमच्या आळंदी फाट्याला आहे. आणि किती बी जसे म्हणले तसे क्वालिटीचे केक आहे दादाकडं. तर चाललाय आपला केक घेणं. बघूया. आणि केक पण छान आहे. आणि ए सी केकचं शॉपी आहे बघा किती खास. आणि आपले मराठी भावाचीच आहे परत शिवाय. आणि आता ते घेते आपलं नाव टाकायचं आहे आपल्या चला आता केक घेतलाय आपण. हा घेतला बेटा केक. आता हे केक आहे आपला. आणि चला आता जायचं आपल्याला. दादा आपला ॲड्रेस सांगा. आमचा ॲड्रेस आहे MIT कॉलेज तापकीर नगर देव फाटा येथे. थँक्स. चला आपण घेतला केक. आता चला आपण चाललो आपल्या घरी. चला बाहेर चला आता. तर मित्रांनो आज आज खुशीचा दिवस आहे आणि आमच्या मॅडमचा वाढदिवस आहे आज. तर मॅडमचा वाढदिवस म्हणजे गृहमंत्र्याचा वाढदिवस असतो. आणि आता आपण स्पेशल पनीरची भाजी बनवणार आहे. हे बघा पनीर आहे. इकडं पुरी काढून ठेवलेली आहे. आणि अजून बरेचसे काही आयटम केलेले आहे पण आता ते काय तिथे झाकलेले आहे. तर चला आता आपण पनीर करूया. त्यात एक नवीन पद्धतीनं मलाई टाकलेली आहे. दुधाची मलाई. हे दुधाची मलाई टाकली ना. थोडं भाजू द्यायचं त्याला आता. आणि सेंट पण एक नंबर यायला लागला मस्त. एकच नंबर भाजी होणार मित्रांनो. आता हे बघा इकडं पनीर बिन आहे. इथं भात आहे. इथं पनीरची भाजी उरायली. इथं पुरी आहे. आणि इथं जेवणानंतर घ्यायचं दूध पण आहे. सगळं पद्धतशीर आहे. परत जामून पण आहे. आता मला तर जामून चालत नाही पण जामून पण आहे. चला असू द्या. आता आज काय एखादा जामून आमच्या मॅडमच्या आग्रहानुसार खावं लागेल. त्याचं काय. आणि तर चला टाकूया आता हे. तर टाकूया आता हे. चला आता पनीर टाकतो दादा भावांनो. एकदम बेस्ट दही हे सगळं त्याला मॅनेज करून ठेवलं होतं. हे बघा एकच नंबर झालं. आणि याला असं हे करून घ्यायचं थोडं. आणि ते पहिलं पाणी घेणे पुसून घेतलेलं आहे. पाणी होतं त्याच्यात ते. आणि हे थोडं पाणी आता असं आपण याच्यात सोडून द्यायचं. हे बघा एक नंबर झालं होतं. हे बघा किती छान झाली पनीरची भाजी. पहा बघा हॉटेल पनीरपेक्षा पण एक नंबर पनीर बनलं आपलं हे. बस ओके. आणि आता सगळं झालं. आता याच्यावर सोन्याचं सुहागन म्हणजे कोथिंबीर जाणार बघा. कोथिंबीर जाणार. तर आपल्याला चवीनुसार मीठ पण घालायचं आहे थोडं. हे मीठ आहे चवीनुसार. चवीनुसार मीठ टाकलं आपण. चवीनुसार मीठ टाकलं. आणि सोन्याचे सुहागन म्हणतात ना. सोने पे सुहागन म्हणजे याचा एक कोथिंबीर थोडी नॉर्मल अशी कोथिंबीर घालायची याच्यावर. मित्रांनो एकच नंबर काम झालं. आणि जेवण पण एक नंबर बनलं. तर आता याला थोडं आपण उकळं येऊ देऊ. आणि आपलं मस्त सगळं रेडी झालेलं आहे फूडचे आयटम.
आणि आता आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे. तर मॅडमचा तिकडं वाढदिवस तयारी चाललेली आहे. चला ते पण दाखवतो. थांब धनुल मदत घे, धनुल मदत घे. मग तू पण बोल बाहेर दादाला. हाय हॅलो. चला तर आज मॅडमचा आमच्या हॅपी बर्थडे होता, वाढदिवस होता. आणि आमचे सानू पण होते बिचारी आज. ती आमची लाडकी आहे सगळ्याची. ते बेटा हाय करा आपल्या फॅमिलीला, हाय करा. हां आणि एक अशी गोष्ट आहे की आज आपल्या माझ्या अर्धांगिनीचा वाढदिवस होता. तर म्हणून मी एक छान छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे अर्धांगिनीला. तर बघा हे माऊली ज्वेलर्स आळंदी देवफाटा इथनं मी एक चेन आणलेली आहे सोन्याची आणि तिला मी सप्रेम देतो आहे. तर एक मिनटं दाखवतो तुम्हाला खोलून. हे बघा असलं माऊली ज्वेलर्स, तापकीर बिल्डिंग, कॉलेजसमोर, देहू फाटा, आळंदी देवाची. तर एक छान आहे. साधारणतः तरी 45 हजाराची आहे असा अंदाज, सांगता नाही येणार. हे बघा छान चेन आहे मस्त. आणि हे आमच्या मॅडमला मी सप्रेम भेट देतो आहे वाढदिवसाबद्दल. तर चला ठीक आहे भावना. मित्रांनो जेवण झालं आणि सेलिब्रेशन पण झालं छानपैकी. आणि आता आपल्या व्हिडिओच्या चॅनलच्या बायोला आपली लिंक आहे इंस्टा आणि फेसबुकची, त्याच्यावर पण फॉलो करा. आणि आपल्या चॅनलला जर काही आपले भाऊ नवीन आले असेल त्यांनी पण चॅनलला पण फॉलो करा. तर भावांनो एक आपल्या सबस्क्रायबर भावाची कमेंट आली होती की तुमचा आवाज बरोबर येत नाही. तर दादा आता आपण हे नवीन माईक घेतला. तर नवीन माईक आपण ॲमेझॉनच्याकडनं मागितला होता. आता हे आवाज कसा आहे तुम्ही हे पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि मग तर याच्यात जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण याला पण सुधरू. आणि दुसरी गोष्ट अशी की आता आपलं जेवण वगैरे झालं त्याच्यामुळं आपण आता हा व्हिडिओ इथंच थांबूया आणि उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.